डे आपण जगभरामध्ये साजरा करतो. आज जागतिक थॅलेसिमिया दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने आपण थॅलेसिमियाबद्दल जनजागृती आणि अल्टिमेटली थॅलेसिमियाला आपण कसं प्रिव्हेंट करू शकू अशी मोहीम माननीय मंत्री महोदयांच्या आणि मान्य राज्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण राबवत आहोत. जागतिक थॅलेसेमिया दिन. थॅलेसेमिया रुग्णांची नोंदणी व उपचारावरील नियोजन यासाठी www.thalassemiasupport.com हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येत आहे. थॅलेसेमियाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. दोन वर्ष पूर्ण झाले साहेब माझ्या मुलाच्या ऑपरेशनाला. आज तो थॅलेसेमिया मुक्त जीवन जगत आहे. जेव्हापासून त्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून त्याला एक थेंबही रक्त चढवलं नाही साहेब. निदान करणं, डायग्नोज स्क्रीन करण्याचा फर्स्ट स्टेप. जोपर्यंत आपण स्क्रीन नाही करत ते किलेशन असेल काय, बोन मॅरो ट्रान्सप्लांट काय, ब्लड ट्रान्सफ्युजन काय, त्याचा निर्णय घेऊ नाही शकत. परभणी जिल्ह्यातील आपल्याच विभागाचे कर्मचारी ज्यांनी 15 वर्षांपासून थॅलेसेमियावर काम करतात आणि त्यांची इच्छा होती की थॅलेसेमिया आपण कमी करू शकतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम व्हायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या परीने महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरच्या अनेक राज्यांमधून सुद्धा पेशंटला चांगल्या पद्धतीने मदत करण्याचं काम केलं. बघा ते नॉन मेडिको आहेत साहेब. प्रशासनाने सर्व सन्माननीय अधिकारी मंत्री महोदयांनी माझ्यावर जो आज विश्वास टाकला, ही आतापासून माझी जिम्मेदारी वाढली वाटते. 10 वर्ष मी काम करत होतो तेव्हा असं बाइंडिंग किंवा काही नव्हतं. आता माझ्यावर जबाबदारी वाढली आणि निश्चित तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला, आपल्याला शब्द देतो तो खरा करून दाखवेल. आणि निश्चितपणे याचं ध्येय जे उद्दिष्ट आहे की थॅलेसेमिया मुलांचा जन्म रोखणे एक, आणि दुसरं आहे की याच्यावर जे उपचार पद्धती रेग्युलर करून यांचं आयुष्यमान उंचावणे, ह्या दोन्ही गोष्टी आपण सर्व मिळून. आजचा दिवस हा थॅलेसिमियाचा सगळ्या लोकांच्यासाठी आपण सगळेजण आश्वासित करू की तुमच्या सगळ्या अडचणींसाठी जे जे काही सहकार्य करता येईल तेवढं करण्यासाठी राज्य शासन कुठेही मागे हटणार नाही. आपल्याला अपेक्षित असणारं औषधांचा विषय असेल, आपल्याला वैद्यकीय मार्गदर्शन असेल, UDID कार्ड दिल्यामुळे तुमचा ट्रान्सपोर्टचा सुद्धा किंवा तुम्हाला जो प्रवास करायला लागतो त्याच्याबद्दलचा सुद्धा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये राज्य शासनाच्या वतीनं जे जे काही करता येईल तेवढं सगळं काम आपण सगळं करण्याचा संकल्पसुद्धा करूया. कोणत्याही परिस्थितीमध्ये पेशंट्स वाढू नयेत आणि आहेत त्या पेशंट्सवरती अधिक चांगल्या पद्धतीनं उपचार करून टार्गेटेड अगदी काम करायचं, अशा पद्धतीची जबाबदारी म्हणून तुम्हाला राज्याचं समन्वय केले मॅडम. आणि एक चांगला व्यासपीठ त्याला उपलब्ध केलं. सगळ्या धावपळीमध्ये मग औपचारिकता होते पण औपचारिकताच ठेवली नाही, तर त्या औपचारिकतेविषयी प्रत्येक पेशंटला आपण बोलवलं आहे. त्यांनाही वाटते कोणीतरी आपलं ऐकतं आहे, त्यांनाही वाटते कोणीतरी आमचं आहे आणि त्यांना वाटते की बाबा आमच्या पाठीमागे सरकार आहे. हे आपल्या याच्या कार्यक्रमाचं यश आहे.